अध्याय 12वा. श्री स्वामी चरित्र सारामृत. द्वादशोऽध्याय. श्री गणेशाय नमः. करावया जगदुद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी आनंदपोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रींजवळी. बाळप्पाचे मानसी तेवी चिंता पडली ऐशी, ऐशा गर्दीत आपणाशी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले, दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सन्निध पातले. अजानुभाऊ सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढ चरणी धरियेले. कंठ सद्गदित झाला चरणी बाळ ठेविला, क्षणी कमी पण विसरला परम तोषला मानशी. गंगा मिनली सागरी जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ जडला स्वभावे. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडिली मिठी, ब्रह्मानंद नमावे पोटी स्तोत्र ओटी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानोनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी, परितयांचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करोनी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतोन, जहागीरदार नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयासी वर्तमान विदित एक जाहले. या समयी श्री समर्थ असती इंद्रोप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपल्या हस्ते नोहेची. मार्गाहुनी परतले सत्वर बिराडावरती आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरण, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणी. मागोनिया मधु करी मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशे प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवे करी इच्छे बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची ये करी अधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी, सर्वाधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व बरे इतरांशी तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होतसे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजून, मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ पूजा अधिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ती अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पांची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भावनी धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नशे क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र, तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोग भोगिला काही दिन
कागदाची पुडी बेंबिटून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पाशी यावे मरण, विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी, तयाचे अंतर परी स्वामी मैन जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवांची पूजा करुनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहुणे एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगून बाळप्पाशी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती, परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नशेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चये. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलूनी पाहता वाचुनी, न करावेची पूजन तया माझी लिहिलेशे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थांचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात, तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादी कानून, ते सुंदर बाई उचलून नेत असे सत्वर. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्यादी कानून, ते सुंदरा बाई उचलून नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पा प्रती अल्प होय दैव्य प्राप्ती, बाळप्पा पुढे म्हणती नुकसान होय ते आपुले. जेव्हा जामात श्वशुर उभयता करीती विचार, बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलिती बाळप्पाशी, दारापुत्र सोडून देशी आपण ते राहिला. आपण आल्यापासून आमुचे होते नुकसान, ऐसे बोले ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन, तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान, व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल ऐशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत. तेव्हा निरुत्तर झाला ऐसा उपाय खुंटला, मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुशिले वर्तमान, बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले, म्हणे जावया आपणाशी. समर्थ न देती आज्ञेशी, तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणोनी, अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहून उभयंत्यासी टाकिल्या, चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला, सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ. जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम, विष्णू शंकर दोघे जण तयाशी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. 12 अध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.